करतोय आपण बायोग्राफीची मशीन आणली त्यासाठी की थंब इम्प्रेशन घेऊन प्रत्येक डॉक्टर जर उपस्थित राहू शकला तर ऑटोमॅटिक हॉस्पिटल सुधरत. पण डॉक्टरांची त्यांनी थंब इम्प्रेशन चालूच केलं नाही. डॉक्टर वगळता बाकी सर्वांचं थंब इम्प्रेशन चालू आहे. त्यामुळं नेमका डॉक्टर कधी येतो आणि कधी जातो हे CS मोरेंना सुद्धा समजत नाहीये. तुमच्या विरोधात गंभीर तक्रार आहे. तुम्ही इथे येऊन डॉक्टरांना धमक्या देता, या ठिकाणी येऊन दमबाजी करता, तुम्हाला पाहिल्यानंतर इथले डॉक्टर पळून जातात, अशा स्वरूपाचं पत्र राज्याच्या आरोग्य सचिवांना त्यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांचं आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली आहे. या एकंदरीत लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं वागणं हे बरोबर आहे का? अशा धमक्या तुम्ही दिल्यात का? अशी कुठल्याही प्रकारची धमकी दिली नाही. मला वाटतं इथं बरेच CCTV कॅमेरे असतील. असा काय प्रकार झाला असेल तो त्या CCTV कॅमेऱ्यातनं दिसतील. मुळात मी इथं धमकी द्यायला डॉक्टर तर असायला हवे. मी कधी आलो तर मला 4-5 पेक्षा जास्त डॉक्टर दिसले नाही. काल मी त्यांना इन्फॉर्म करून आलतो की मी 2:30-2च्या दरम्यान येतोय. मला वाटतं मी किमान इथं एक 30-40 वेळा आला असेल. त्यातले डॉक्टर मोरे जेमतेम मला एक 2-4 वेळा भेटले असतील. तर त्यांना दम देण्यामागं माझं काय इंटेन्शन असणार आहे? मी त्यांना कशासाठी दम देईल? भाऊ, या हॉस्पिटलची एक 25 एकराची जागा आहे, त्यामुळे असं होतंय असं खाजगीमध्ये बोलतात डॉक्टर. तर काय बोलतात? 25 एकराची नाही, 75 ते 80 एकरची जागा आहे. आता त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी असं, जर मला तसंच करायचं असतं तर मी 15-20 कोटी रुपयाचा निधी इथं आणला नसता किंवा सातत्याने हॉस्पिटलमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले नसते. आणि असं वेगळीकडे वेगळं वळण द्यायचं त्यासाठी विनाकारण आरोप करता येतं. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री जे आहे शेट्टी त्यांच्याशी बोललेले आहेत, गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत असं समजतंय आम्हाला. प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत शेट्टी. सामोरं जायची तयारी आहे. गुन्हा नोंद केला तर उलटा त्यांनी गुन्हा नोंद करावा, सत्य बाहेर येईल. जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी आणि जर ह्याच कारभाराला डॉक्टर जबाबदार असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. उलटं मीच उपोषणाला बसणार आहे. मी मुख्य सचिवांशी बोललो या आरोग्य विभागाच्या, जर 8 दिवसात ते ICU युनिट आणि डायलिसिस युनिट चालू झालं नाही तर आम्हीच उपोषणाला बसणार आहे. राजकारण आहे असं वाटतं. मुख्यमंत्र्यांनी शेट्टीला सांगणार आणि लगेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लगेच हे करणार. चौकशी करतो मी. आता असं तर काय सांगता येणार नाही. आणि हॉस्पिटलच्या सुधारण्यासाठी राजकारण असेल आणि ते राजकारणातनं आमच्यासारख्याला काय पनिशमेंट झाली तर ती भोगायची आमची तयारी आहे. तुम्ही म्हणतात की एवढ्या प्रकारे अनास्था आहे याच्यामध्ये, तुम्ही आणि इथे ठेवायची गरजच नाही ना. डायरेक्ट इथंच आपल्याला मेडिसिन आहे. स्थापत्य विषयक सुधारणा कॅम्पचे सोडून काल किती झाले भाऊ? थोडं पुढे नाही. हे कोण आहे म्हणजे बाकीचे? नाव, मोबाईल नंबर असतो. किती अपेक्षित येतात? राज्यातून अपंगाची सर्टिफिकेट तर राज्यातून दुसरा वगैरे नंबर आहे. आपण ENTचे देतो, ऑप्थॉल्मचे देतो, आर्थोचे देतो आणि सायकॅट्रीचे आता 1 महिना झाला चालू. ते कधीपासून चालू झाले? किती दिवस झाले? 25 जूनला. आपली किती दिवस बंद होती सुरू? मला वाटतं सुप्रियता या 8-10 महिने झाले उद्घाटन केलेलं आपण. सतत आपण उद्घाटन केलं सुरू आता 15 जून. किती अपंगाची सर्टिफिकेट झाले ऑनलाईन? ते नाही हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्हा दाखल करायची तरी म्हणजे काही फरक पडत नाही म्हणजे या हॉस्पिटलच्या खरं तर डॉक्टर शेट्टींनाही मी वारंवार तक्रार केली होती. त्यांनी त्या स्टाफवर कारवाई करायची सोडून त्यांना सुधारण्याच्या दृष्टीनं सूचना द्यायच्या सोडून त्यांना जर माझ्यावर कारवाई करायची असेल खुद तर त्यांनी खुशाल करावी. मात्र तुम्ही असं म्हणताय की हॉस्पिटल सुधारावं, मात्र असं करताय की समोर हॉस्पिटल बंद पडावे अशी मागणी केली आहे, असं चर्चा सुरू आहे. पत्र दिलं होतं तुम्ही हॉस्पिटल बंद करा असं स्वरूपाचं, हे खरं? जर असं पत्र दिलं मला मिळालं तर मी पाहिजे तुमची पैंज किंवा मी राजकारण सोडून देईन.
झाला कालचं ते सांगा. कालचं नको ना, ते आलंय छापून. काल फक्त थोडं तुमची भूमी कालपर्यंत बंद. बसा ना, बसा. लावलं होतं. कधी admit केलं? इथे आहेत का बाहेर आहेत का? हां? इथे आहेत का ICU? मेडिसिन द्यायचं ICU? माझं हे पण काढा ना पाहते अवधानी पण दिसतं, झाडू बिडू माझं सकाळपासून. मध्ये कशाला येतोय